अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा पहिला असा महामानव होऊन गेला. या काळात पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत होता. त्या काळात समाजासाठी एक आदर्श बनणारा असे महामानव आपल्या भारतात होऊन गेले. त्यांचा आपल्याला भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळ अभिमान असला पाहिजे. तर भावांनो, जय श्रीराम. मी आहे तुमचा गावाकडचा शुभ्या. आज या सर्व महामानवांमुळे आपला भारत देश सर्व गुण संपन्न आहे आणि ह्यांचा उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. 14 एप्रिल 1891 ला मध्य प्रदेशातील एका सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला आणि सामान्य अशा महू गावातून अखंड भारताची घटना लिहिणारे घटनापती ठरले. जन्मतात चालू झालेला संघर्ष, अन्याय, भेदभाव, खालच्या दर्जाची वागणूक जन्मतात ज्यांच्या वाट्याला आली तरी पण न डगमगता विद्येरूपी शस्त्र हातात घेऊन जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठात शिकून त्यांनी हे सिद्ध केलं. ज्ञान हेच खरं शस्त्र आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक माणसाला समान हक्क मिळावा यासाठी त्यांनी निर्माण केलं भारतीय संविधान. आणि आपण जे आज स्वातंत्र्य भोगतोय ना, ते फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. महत्वाचं बोधवाक्य. त्या बोधवाक्याची प्रेरणा सगळ्यांनी घेतली पाहिजे. ज्यावेळेस शिकून सवरून एखादा व्यक्ती अधिकारी होत असेल ना, तर यापेक्षा मोठी बाबासाहेबांना दिलेली परतफेड दुसरी असू शकत. ज्या गोष्टीसाठी आपलं सगळं आयुष्य बाबासाहेबांनी समर्पित केलं, ज्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत होता, तो काळ बाबासाहेबांनी फक्त शिक्षणाच्या जोरावर संपवला आणि अख्खा भारत आज चवदार तळ्याचे पाणी आणि बाबासाहेबांची लेखणी विसरू शकतच नाही. कामधुनी शब्द निघेतो आता. जय